हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज आम्ही जात आहोत बागेश्वर धाम भिवंडी येथे, जिथे श्री बजरंग बली यांचं मंदिर आहे. मी याच्याबद्दल खूप ऐकलेलं, मला कधीपासून जायचं होतं, बट आज तो योग आला. आज आहे सॅटर्डे आणि तुम्ही टाइम चेक करू शकता. 6:57 झालेत, ऑलमोस्ट 7 वाजले आहेत. आता इथून आम्हाला 1 तासाचा रस्ता दाखवतो. आम्ही स्टील पलावामध्येच आहेत. तुम्हाला जर्नी सुद्धा दाखवतो आणि तुम्हाला दाखवतो सुद्धा की बागेश्वर धाम कसं आहे. सर्वांनी त्याबद्दल ऐकलं असेल खूप सारं, बट अजूनपर्यंत कोणी एवढंसं बघितलं नसेल. मला सुद्धा बघायची खूप इच्छा आहे, तर तुम्हाला पुढे दाखवतो. तर गाईज इथून जे आहे ते फक्त आणि फक्त कितीचा मिनिटावरती आहे? 15 मिनिटं. फक्त इथून 15 मिनिटावरती आहे. डोंबिवलीमध्ये तुम्ही असाल तर मानकुली ब्रिजने या, तुम्हाला खूप जवळ पडेल. ठीक आहे, आमचा खूप जास्त रस्ता कव्हर झाला. आता बघाल तुम्ही 7:30 वाजलेत फक्त, आणि आता आम्ही 15 मिनिटात पोहोचून जाऊ बागेश्वर धाम येथे. सो हा ब्रिज पण बघा किती सही वाटतोय यार. गाईज वेस्ट खूप चांगला डेव्हलप झालाय. एका ब्रिजने आपण डायरेक्ट ठाण्यामध्ये येतो. सो अशी डेव्हलपमेंट खूप म्हणजे खूप चांगली आहे आपल्या डोंबिवलीसाठी. बघू शकता तुम्ही, आम्ही ठाण्याला पोहोचलोय जस्ट एका ब्रिजमुळे. 5 मिनिटात डोंबिवली टू ठाणे. नाईस इम्प्रूव्हमेंट अँड नाईस डेव्हलपमेंट. फायनली आम्ही पोहोचलोय. टाइम बघू शकतात, 7:42. हो हो, बोलो बजरंग बली की जय. काही जसं आहे पूर्ण बागेश्वर धाम. इथे मध्ये तुम्हाला राम लक्ष्मण सीता सुद्धा दिसतील. समोरच बजरंग बली होता. तुम्ही बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण किती मस्त आहे आणि किती मस्त वाटतंय. खूप जास्त पीस आहे इथे, खूप जास्त पीसफुल आणि पॉझिटिव्हिटी आहे. सर्वांनी इथे एकदा येऊन नक्की दर्शन घ्या. तुम्ही पाहिजे तर पर्ची वगैरे तुमची लिहू शकता, बांधू शकता आणि 21 परिक्रमा तुम्ही ते मारू शकता. आता आम्ही फायनली निघतोय. आमचं खूप लवकर दर्शन झालं. मला वाटलेलं खूप गर्दी असेल, बट नव्हती. इट्स माय गुड लक. इथून आपल्याला 5 मिनिटाचा डोंबिवली टच. ठाणे टू डोंबिवली ओनली 5 मिनिट्स तुम्हाला दाखवतो. इथून मालकोली ब्रिज जो आहे तो स्टार्ट झालाय. ठीक आहे, रस्ता पण बघा किती स्मूथ आहे यार, मस्त रस्ता आहे. गाडी एकदम इझिली 80ला जाते तुमची. इकोवाला पण जाम सुसाट आहे. बघू शकतात 5 मिनिटं पण मला वाटत नाही की 5 मिनिटं पण त्यापेक्षा लवकर आपण पोहोचतो ऍक्च्युली. बघा आपण आलो हार्डली 2 मिनिटं अँड नाव वी आर इन डोंबिवली गाईज. खूप मस्त रस्ता आहे, आम्हाला खूप आवडतो. मग गाईज आता आम्ही पलावाला आलोय. गाडी जस्ट पार्क केली अँड हे खूप चांगला रेस्टॉरंट आहे, लिटिल बाईट. ब्रेकफास्ट खूप भारी भेटतो इथे आणि ब्रेकफास्ट मागवला आम्ही. चीज डोसा, एक साधा आणि एक मसाला. इकडचा तुम्ही चीज साधा डोसा ट्राय करा, एक नंबर असतो. मला तो फेवरेट आहे, विथ कॉफी. तर काय आता नाश्ता करून मी चाललोय घरी आणि त्यानंतर आम्ही सरळ निघणार आहे मठामध्ये. हे जे आहे ते स्वामी समर्थ आणि नवनाथांचं मठ आहे. तर मग ब्लॉग एंडिंग पर्यंत नक्की बघा. असं नका समजू की ब्लॉग एंड झालाय. ब्लॉग एंड व्हायला अजून टाइम आहे, म्हणून स्टे ट्यून. Hello bro, how are you? I'm good. How are you? Now where we are going? We are going to Swami's Mutt. It's not only Swami Mutt, right? Yes, it's Navnath, Swami, Datta Baba. सगळ्यांचं कंबाईंड मठ आहे. तर मग आईज आम्ही जसं मी तुम्हाला दुपारी बोललो की मी मठात चाललोय.
पण आम्ही प्लॅन थोडा पुढे घेतला कारण की संध्याकाळी आणि रात्री तिकडचा जो क्लायमेट असतो तो खूप जबरदस्त असतो. सो मला तुम्हाला ते दाखवायचं होतं. तर मग आता आम्ही तिकडेच चाललोय. आमचा एक फ्रेंड सुद्धा येतो आमच्यासोबत. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा एंड पर्यंत. खूप मस्त तुम्हाला दर्शन घडेल. खूप मस्त मठ येते. तर मग गाईज आता आम्ही निघालो आहोत मठात जायला. ते आहे पनवेलला. सो आम्हाला हार्डली 30 मिनिट्स लागतील इथून. बाय द वे आहे माझा फ्रेंड हर्ष. Hello guys. आणि यांनी सुद्धा याचं न्यू युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय. चॅनलचं नेम काय हर्ष? गिअर अँड ग्राइंड हे आपला ऑलमोस्ट 70-30 मोटो व्लॉगिंग प्लस डेली लाईफस्टाईल व्लॉगिंग असं असणार. तर सून आम्ही व्हिडिओज पोस्ट करणार आहे. तर स्टे ट्यून अँड लवकरच आपण कोलॅब पण करू जे पण आहे. तर मग जे पण व्ह्युअर्स आहेत त्यांनी नक्की त्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा. मी याची चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आणि भाईला सपोर्ट करा. तर मग आता मी टाइम लॅप टाकतो तो एन्जॉय करा. फायनली आपण पोहोचलोय नवनाथ महाराजांचं मंदिर. बघा किती सुंदर आहे. तर मग इथे आपल्याला शिवचे सुद्धा दर्शन होतील आणि आईचे सुद्धा. शिवजींच्या दर्शन नंतर आपल्याला इकडे थर्ड मंदिर मिळतं ते गणपती बाप्पांचं. खूप सुंदर आहे बघा. म्हणजे तुम्हाला या मंदिरामध्ये नवनाथ दत्त महाराज त्यासोबत शिवचं दर्शन होईल आणि गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन होईल. मग खूप शांतता येते. तुम्ही बघू शकता हे का पूर्ण जंगलात आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल. कोणीतरी स्वामीचं मस्त चित्र काढले बघा. मस्त. स्वामींच्या मठाच्या बाजूला तिकडे औदुंबर कट्टा आहे जिथे तुम्ही पारायण वगैरे वाचू शकता. सो खूप मस्त आहे यार. बाय बाय बाय. तर मग गाईज आता मी जस्ट घरी पोहोचतोय. आय मीन पोहोचलोच आहे. तर तुम्हाला आज हा ब्लॉग आवडला असेल त्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय द वे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.